मिस वशिला, तुम्ही मला चप्पल मारली. मिस वशिला, तुम्ही मला चप्पल मारली आहे. हे बघा सर, ते चुकून झालंय, वाट सोडा. चुकून नाही तर तुम्ही मला चप्पल मारली आहे. आता माझ्या तावडीतून सुटका, कळलं? असं तुम्हाला वाटतंय? यावरही तुमचं काही म्हणणं आहे मिस वशिला? काही नाही, मला जाऊ द्या, सोडा मला. सोडणार तर मी नाहीच आहे. मुळात मला सांग, तुझी हिंमत कशी झाली? हाऊ डेअर यू? हे बघा, तुम्हाला जसं वाटतंय तसं काही नाहीये. शट अप! काल माझ्या आईने आणि माझ्या बहिणीने मला जवळजवळ कन्व्हिन्स केलं होतं की तू एक चांगली मुलगी आहेस. काल घरात जे घडलं तर तुझी काही चूक नव्हती, पण मी तुला जे काही बोललोय ना ते बरोबर आहे, कारण तुझी लायकीच ती आहे. तू एक माजोरडी आणि बेभरोसाची मुलगी आहेस. ठीक आहे, आता तुम्ही ऐकून घेणार तर नाहीच का? ठीक आहे, तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे. आज हा जो माज आहे ना तुझा, तो माझ्या डोक्यात जातो, लक्षात ठेव. तुझ्यासारखी दुसरी फालतू मुलगी मी या जगात पाहिली नाही. आता जरा जास्तच होत आहे सर. माझं का तुझं? हे बघा, डोक्यावर चढून बसायचं नाही माझ्या, आणि आवाज तर अजिबातच वाढवायचा नाही. तू जर बाई नसतेस ना, कधीच्या कधी गुंडाळला असता, कळणार पण नाही. चप्पल फेकून मारतेस तू मला? तुझ्यासारख्या फालतू मुलीला नोकरी देऊन ना चूक केली मी. वटवट 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 बंद कर तुझी टिव टिव. मायला डोक्याचा भुगा करून टाकला नुसता. तुमच्यामुळे ती पोरं. जाऊ दे, मी पण कोणाची हुज्जत घालत बसलीये. हो सर, ज्या लोकांना दिसत नाही ना ती लोक डोळ्यानं अधू असतात, पण ज्या लोकांना दिसूनही कळत नाही ती लोक डोक्यानं अधू असतात. वाटसोड. कमरेला नाही बक्कल, शिकवायला अक्कल. बाजूला वा सर. हे बघ, मला काय हाऊस नाही तुझ्याशी हुज्जत घालत बसायला. विद्याधर दादाने सांगितलं ना, म्हणून तू आता इथं आहेस, नाहीतर कधीच गाशा गुंडाळून घरी पाठवलं असतं तुला. चल, गेट आउट. गेट आउट मी नाही. हा, उलट मीच करते आता तुला नजरेसमोरून आउट. आणि जाता जाता अशी गोष्ट सांगून जाणार आहे जी अख्ख्या कवठे भैरवगड मध्ये तुला कोणी सांगितली नसेल. तू लई फडतूस आहे, लई फडतूस. अर्जुन दादा, अरे
अर्जुन अरे कुठं होतास तू? बरं झालं आलास. ताई, असं कसं घडलं? असं घडायला नको होतं. कवट्या वैरामध्ये असा प्रकार कसा घडू शकतो? तुमच्या बाबतीत असं कसं घडू शकतो? बरं या तुम्ही. चला ग मुलीनो, त्रास नका देऊ त्यांना. अरे ती सावित्री कुठे आहे? बरी आहे ना ती? नाव नको काढू तिचं माझ्या समोर. ऑलरेडी डोक्याचा भुगा केलाय तिनं माझ्या. आणि मी तुम्हाला आत्ताच सांगतो, तिला मी नोकरीवरून काढून टाकणार. परत माझ्या समोर तिची बाजू नाही घ्यायची. तिला का नोकरीवरून काढतोयस तू आणि तिच्यावर का चिडलायस? उलट तिचे आभार मानायला हवेत आपण. आभार माय फूट. तिचं मूर्खासारखं वागणं ना आतापर्यंत चालू आहे. कृष्णाई आता मी तिला नाही सहन करणार आहे. दादा तुला माहिती आहे का काय झालंय ते? उगाच चालत्या बस मध्ये चढू नकोस हा. तुम्हाला माहिती तरी आहे का त्या मी स्वशिलाने माझ्यासोबत काय केलंय ते? जे केलंय ना ते योग्यच केलंय. काय? तू असतास तरी सुद्धा तेच केलं असतंस दादा. एक 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 मिनिट. काहीतरी कन्फ्युजन होतंय. म्हणजे मी काहीतरी वेगळं बोलतोय, तुम्ही काहीतरी दुसरंच. मला सांगा नेमकं काय झालंय? अरे आज ती पोरगी नसती ना, तो मंदिरात अभद्र प्रकार घडला असता. म्हणजे अरे लाज नाही वाटत? हा? देवळाबाहेर अशी फालतूगिरी करायला लाज नाही वाटत का? मला तर बाई काळजीच वाटतेय ते पोरीची. अरे ती एकटीच वेड्यासारखी धावत गेली आहे गुंडांच्या माग. कोण होती ती पोरं? आणि कृष्णाई तुम्हाला सदा फोन नाही करता आला मला? ते नाही सुचलं आम्हाला. आणि मला नाही वाटत ही पोरं आपल्या गावातली होती म्हणून. पण ही जी कोणी पोरं होती ना, ते परत असं करायचं धाडच नाही करणार. कारण सावित्रीनं त्यांना चांगला धडा शिकवलाय. अरे आज ती होती म्हणून आपल्या प्रिया बाबतीत घडणारा तो वाईट प्रसंग टळला. अरे पण आहे कुठं ती? अरे ती एकटीच गेली ते गुंडांच्या माग. त्यांचे कोणी साथीदार आले आणि त्यांनी तिला काही केलं तर? अरे बाबा जाणं बघ ना तिला. प्रिया तुझ्याकडे तिचा नंबर आहे का? नाही ग. आणि तुझ्याकडे? नाहीये माझ्याकडे, पण मी बघतो. फडकेकडे असेल. अरे कसे रे पोरं तुम्ही? कृष्णाई मी बघतो. चल आता पटकन गाडीत बसू. चला अरे पण चल प्रिया चल. फडके त्या मंदिराजवळचे सगळे सीसीटीव्ही फुटेज हवेत मला. त्या मुलांची कुंडली हवी आहे. ती मुलं काय करतात, कुठे राहतात, सगळं हवंय. आणि हा, त्या मुलांच्या आई वडिलांना ना हॉस्पिटलचा पत्ता पाठवून ठेवा. नाही त्या मुलांचे हात मी मुळासकट खेचून काढले ना तर मी इन्स्पेक्टर सावंतांशी बोललोय. फडके, त्या मुलांना शिक्षा मी देणार. अर्जुन कवठेकरच्या बहिणीची छेड काढली आहे त्यांनी. खरं तर कुणाची बहीण असती ना तरी मी हेच केलं असतं. आय एम डॅम शुअर फडके, ती मुलं आपल्या गावातली नाहीयेत. आजूबाजूच्या गावात शोध घ्या ताबडतोब. निघा. ओके सर, चेक करतो. सावित्री तू? काम होतं. सर बिझी आता.
हे घ्या. काय आहे? तुम्ही वाचा की. फडके, सर रेजिग्नेशन लेटर हिचं. कारण काय? कारण लिहिलंय त्यात. निघते मी. हो, एक मिनिट. ही काय तुम्हाला धर्मशाळा वाटली का? आयुष्यात काय पहिल्यांदा नोकरी करताय? फडके, त्यांना सांगा नोकरीचे काही नियम असतात. मनात आलं केली नोकरी, मनात आलं दिली सोडून, नाही चालत. सांगा त्यांना. आजपासून खेळ चालवलाय नुसता. हे बघ सावित्री, सर आता बिझी आहे, आपण नंतर सोडवू ना. नाही, बरोबर आहे. सरांचा वेळ महत्वाचा. दुसरी माणसं काही वाऱ्यावरच पडली आहेत, नाही का? एक मिनिट, माइंड युअर लँग्वेज. सर बरोबर सांगतायत. तुला सर्वप्रथम आम्हाला 1 महिन्याची नोटीस द्यावा लागेल. त्यावर तुझा राजीनामा स्वीकारायचा की नाही यावर सर विचार करतील. नाही, 1 महिन्याची नोटीस दिली असती हो मी. पण काय ना, संकट 1 महिना आधी सांगून येत नाहीत ना. कसलं संकट? कसलं संकट? हे बघा, आपल्यात जे 2 वाद झाले त्यावर माझं असं म्हणणं आहे, चुकीचं करताय तुम्ही. हा विषय असा वाढवण्याची काहीच गरज नाही. नाही, त्याच्याबद्दल मी बोलत नाहीच आहे. ते तर मी आता गृहीत धरलंच आहे. तुम्ही असेच आहात. कसला वाद? तू काही वाद घातलाय का सरांशी? अच्छा, म्हणजे मीच वाद घातलाय. नाही, बरोबर आहे. तुम्ही मलाच बोलणार, म्हणूनच मला इथे एम्प्लॉय व्हायचं नाही. जाऊ दे, तो विषयच नको. एवढंच सांगते, माझ्या राजीनाम्याचं कारण तुमच्या साहेबांशी संबंधित नाही. मग का देताय राजीनामा? कारण काय? थँक्यू, इतका आपुलकीने विचारल्याबद्दल. तरी पण सांगते, सगळं तिरपांगडच होऊन बसलंय बघा. एकतर इतक्या कष्टाने राहायला जागा मिळाली होती, पण तिकडचा मालक येता जाता घाण नजरेने बघत असतो. एकटी बाई म्हणलं की काय अवेलेबलच वाटते ना, छेडायला आणि भांडायला. अच्छा, बरं. फडके, नोकरी आपणच द्यायची, खायची प्यायची राहायची व्यवस्था आपणच करायची. हे पगार कसला घेतात? हो मिस वशिला, तुम्ही किती अनप्रोफेशनल, मूर्ख आणि अनएथिकल वागताय, कळतंय? हो, कळतंय ना. नाही, चूक झालीये, पण आता काय मग कोर्टात खेचणार का पंजा लढवून हरवणार? राजीनामा दिलाय, घ्यायचा तर घ्या, नाहीतर फेकून द्या. फडके, लायकीपेक्षा जास्त बोलते नाही मिस वशिला. सर, कसला वाद झालाय? कामाचा बघा फडके, ही 2 मुलं ताबडतोब मिळाली पाहिजेत. निघा. ओके सर.
इलाका माझा आणि जोर तुझा. माझ्या सायलेन्स मध्ये किती व्हायलन्स आहे ना, ते आता बघच मिस वशिला. दादा आईसाहेब आहेत काय? कोण? आमच्या कृष्णाई त्या गेला फॉरेन फिरायला. फॉरेनला फिरायला गेल्या? अहो गंमत केली. ही माई माऊली कुठं जाती? काय दादा? त्यांची गंमत कशी माहिती का? आवा चालली पंढरपुरा आणि येशे पासून आली घरा. जाऊ बाई, जाऊ बाई, चला ना, उशीर व्हायला ना. अगं हो आले. हॅलो, काय? ए, कवठेकरांच्या सुनांची अपॉइंटमेंट कॅन्सल होत नसत्या? हा, येतोय आम्ही. आणि ऐक, जाऊ बहीणच्याच पॅकेज मध्ये माझं सगळं करायचं. मी काय एक्स्ट्रा पैसे देणार नाही तुला, आधीच सांगून ठेवायला. हा, वाटल्यास त्यांचे पैसे वाढून सांग, कळलं का? आई वेळ घोळ नको घालू. हा काही. हा, शाले चल ग, चला चला. हे बघा तुमचीच पर्स घेत होते. हा घ्या, चला. बरं जाऊ बाई, ते पार्लरला जायचे पैसे चेक करा ना. पैसे एवढे कमी पैसे आहेत ना शाले की मोजायची पण लाज वाटते. काय वेळ आणली ना जाऊ बाई अर्जुन भाऊजीने आपल्यावर. आम्हाला तर लई टेन्शन आलंय. काय करावं काही कळत नाही. टेन्शन आलंय ना तुम्हाला? म्हणूनच पार्लरची अपॉइंटमेंट बुक केली बघा. पार्लरला गेलो ना तुमचं सगळं टेन्शन निघून जाईल. असं म्हणतेस? ए, काय दाऊ? झाशीची राणी अगं कधी आलीस? आणि त्या बऱ्यानी पोरांच्या नादात गेलीस ती गेलीसच. पण आहेत ना ती पोरं वन पीस मध्ये आहेत ना. सकाळी तुझा अवतार पाहिला, मला वाटलं आता काय खरं नाही बाबा. पण थँक्यू बाई, कसली फायटर आहेस ग तू. मी अर्जुन दादाकडे लय कौतुक केलं तुझं. बरं घरात तरी यायचं ना, किती वेळ झाला बाहेर थांबलीस अशी. अगं दाऊ दादा सोबत गप्पा मारत होते. लई भारी जोक मारतात. हे दाम्या, तुला काम धंदे नाहीत करे? आज फालतू लोकांसोबत गप्पा हानीत बसलाय रे. कामात काढून टाकी ना तुला पण आणि रिकाम टेकड्या लोकांना पण. वहिनी ती रिकाम टेकडी नाहीये, आईनं बोलवलंय तिला. शाले आईंनी घरी अन्नछत्र उघडलंय का ग? नाही अगं मग किती हाकललं तरी भिका मागत जेवायला येऊ लागलेत लोक. जाऊबाई चला ना, उशीर व्हायला ना आपल्याला. चल. ए दाम्या, वाट मोकळी कर आमची, आम्ही येतोय. चल निघ. वही पैसे. चल ग तू, आपल्याला यांच्या रस्त्यात यायचं नाही. चला बरं, चल तू पण, उशीर होईल. अहो जाऊ बाई चला ना. आलेच.